चळवळ केलं जनतेचं हो भलं, चारून दुश्मनाला धुळ. भीम बाबाने केलंय खुल ते चौदार तळ. हे बघा 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 भीम बाबाने केलंय खुल ते चौदार तळ. हे बघा 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 भीम बाबाने केलंय खुल ते चौदार तळ. हे बघा 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 भीम बाबाने केलंय खुल ते चौदार तळ. चौदार पाणी अमृतवाणी साहिल नाही ताबडतोब स्टेजकडे यायचंय. अरे चौदार पाणी अमृतवाणी घेऊन पहिला घोट. भोळी जनता पाठोपाठ केलं प्राशन ते त्यानं जल. हे बघा 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 हे बघा 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 हे बघा 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 भीमरायाने केली गर्जना जणू डागली तोफ. अरे भीमरायाने केली गर्जना जणू डागली तोफ. आणि ही ज्यावेळी तोफ डागली तेव्हा जे दुश्मन होते जे चौदार तळ्याच्या अवतीभोवती प्रतिबंध करण्यासाठी जी माणसं जमलेली होती त्या माणसांचं काय झालं. घुबडावानी लपून तोंड दुश्मन बसले गप्प. कापू लागले ते थर थर. बघा बघा आणि म्हणून या ठिकाणी सोनबा यांचं ज्यावेळी उदाहरण आदरणीय चौकेकर गुरुजींनी दिलं की बाबासाहेब आंबेडकरांना पाणी म्हणून सोनबा जातात आणि मान भरून त्या ठिकाणी येऊन बाबासाहेबांसाठी पाणी मिळेल म्हणून आपलं आयुष्य संपूर्ण त्या ठिकाणी बहाल करतात. हे का तर त्यावेळी पशुपक्षास पिण्यास पाणी मुबलक होती संधी. अरे पशुपक्षास पिण्यास पाणी मुबलक होती संधी. असूनी आणून तिथं मानसा. कारण मगाशी त्याने सांगितलं की ज्यावेळी हॉटेल मालकाला विचारलं की मला पाणी मिळेल का त्यावेळी बाबासाहेबांना पाणी देण्यास मज्जाव केला. म्हणून असूनी आणून तिथं मानसा स्पर्श कराया बंदी. जातीयतेच का जातीयतेच भलतच कुळ. हे बघा 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 हे बघा 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 आयाच्या पदस्पर्शाने पावन झाली भूमी. हक्कासाठी लढून बनला दिन दुबळ्याचा वाली. गेल्या कष्टाचं आज आपण मगाशी त्याने सांगितलं की प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आहे. बरोबर ना चौकेकर गुरुजी? नळ आहे आणि हे सारे नळ कशामुळे आज ग्रामपंचायत देते हो. परंतु पाणवठे कुठे कुठे होते, मंदिरं खुली कुठे होती. आणि हे सारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अथांग परिश्रमामुळे झालेलं होतं. आणि म्हणून धर्म जगाला पटवून दिला अभिमान. शांताराम या ठिकाणी हे गीत गात असताना हे गीत शांताराम गोलीपकरचं आहे. आणि या आदरणीय शांताराम गोलीपकर राजापूर याने सकाळीच मला
दूरध्वनीद्वारे शुभेच्छा संदेश दिलेला आहे या बुद्धविहाराच्या वर्धापन दिनी सोहळ्यासाठी. आणि मगाशी या ठिकाणी आदरणीय चौकेकर गुरुजी यांनी सांगितलं की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रबोधन गीताच्या माध्यमातून प्रबोधन फार कमी आहे. भजन पूजन ही फार आहेत आणि गीताच्या माध्यमातून प्रबोधन करणं हे फार महत्वाचं आहे आणि हे काम चौकेकर गुरुजी करतायत. गेली 25 ते 30 वर्ष या ठिकाणी या समाजाची सेवा करतायत आणि आज त्यांना जरी सुद्धा त्यांची प्रकृती स्वास्थ्य साथ देत नसली तरी सुद्धा ते या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी आणि प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून या शांताराम गोलीतकरांना आम्ही प्रणाम करतो आणि म्हणतोय शांतारामा म्हणून आपण जगतो इथे मानानं. सारं घडलं हे भीमाच्या मुळे. बघा 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 भीमा बाबाने केलंय. बघा 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 भीमा बाबाने केलंय फुलं ते